नमस्कार, मी विद्या शेळके. आजची बुकिंग खूपच स्पेशल होती आणि लोकल होती. मी कधी लोकल घेत नाही, पण आजची बुकिंग स्पेशल का होती चला तर सांगते. मी निघाले, मुलुंडमधूनच पिकअप होतं, त्यामुळं म्हटलं आधी सगळ्यात आधी पिकअप पॉईंटला पोहोचावं. पिकअप पॉईंटला मी पोहोचल्यानंतर पॅसेंजरला म्हटलं की मी एक 5 मिनटात तुमच्या लोकेशनवर पोहोचते आणि लगेचच पॅसेंजर पण रेडी होते. ऑलरेडी त्यांना लेट होत होतं. पिकअप पॉईंटला पोहोचले. त्याच्यानंतर त्यांना पिकअप करायला आल्यानंतर मग त्यांना कॉल वगैरे करून सांगितलं होतं. आजच्या पॅसेंजर होत्या आपल्या एअर हॉस्टेल म्हणजेच एअर क्रू. त्यांना पिकअप करून मला करायचं होतं ड्रॉप. त्यांनी सांगितलं मॅम खूप लेट झाले, त्यांच्या कंपनीची गाडी काही ब्रेकडाऊन झालेली. एमर्जन्सीमध्ये त्यांनी माझी गाडी बुक केलेली होती आणि त्यानंतर मग मी त्यांना घेऊन निघाले एअरपोर्टला. ऑलरेडी पावसामुळं खूप लेट होत होतं, खूप सारी ट्रॉफिक लागत होती. 2 तास दाखवत होतं एअरपोर्ट. मुलुंडवरून एअरपोर्टला जायला 2 तास म्हणजे खूप जास्त झाले. मी काय बाकीची ट्रॉफिक तुम्हाला दाखवत बसले नाही, डायरेक्ट आलो सहारा एअरपोर्टला. सहारा एअरपोर्टला त्यांची फ्लाईट होती. त्यांनाही खूप लेट होत होतं, पण गाडीचं ब्रेकडाऊन, त्यांच्या कंपनीच्या गाडीचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे त्यांनी आपली गाडी बुक केलेली होती. खूप छान अशा आमच्या गप्पा एअरपोर्टपर्यंत येऊस्तर झाल्या होत्या. त्यांनी त्यांचा खूप छान अनुभव असा फ्लाईटमधला शेअर केलेला होता. मी पण त्यांच्यासोबत प्रवास करून खूपच हॅपी होते, कारण की एक लेडीज क्रू कधी आजपर्यंत एक्सपिरियन्स नव्हता घेतला त्यांचा आणि फर्स्ट टाईम हा एक्सपिरियन्स आपण घेतला होता. त्यांनाही खूप छान वाटलं. मग त्यांना एअरपोर्टला येऊन मी ड्रॉप केलं. त्यांचाही फीडबॅक व्हिडिओ घेतलेला, पण तो शूटच झाला नाही आणि मी कॅमेरा ऑन करायच्या आधीच मग त्यांना घाई होती, त्यामुळं मग त्या निघून गेल्या आणि मला वाटलं कॅमेरा ऑनच आहे. अशा छोट्या मोठ्या मिस्टेक होत राहतात. एअरपोर्टहून निघाले आणि परत मी निघाले घरी, कारण की रिटर्नला पण बुकिंग काही मिळाली नसती. त्याच्यामुळं थोडा वेळ वाट पाहिलं आणि परत म्हटलं आता जाऊया घरी. लोकलची एक बुकिंग केली आणि तुम्हालाही असंच एमर्जन्सीमध्ये कार हवी असेल तर नक्कीच बुक करा विद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.